भाई मेलो यार मेलो काय आला आता मी माझं लक्ष गेलं बघा म्हणजे माझा ट्रायपॉड आहे ना हा कुठंतरी लागला आणि जेव्हा मोबाईलचा होल्डरच तुटला कुठंतरी पडला हे बघा शपथ यार एवढा जुगाड़ को मराठी नहीं आती तुमको अरे सीख लो यार मराठी ठीक है सीख लो अरे हाय भाई बोलते हो शर्माता है ऐसा क्यों जुगाड़ नहीं ना ऐसा कुछ हाँ गाय आपण पोहोचले पोलीस स्टेशनला परंतु काय माहिती का पोलीस स्टेशनचं काम चालू आहे आमचा रूम वरती होतेच पण या मामांकडूनच मी ही स्ट्रीप बॅग घेतलेली आपला ही स्ट्रीप घेतलेली बॅग ही बांधण्यासाठी तर नमस्कार मित्रांनो मी सतीश मध्ये स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग आहे मोठा ब्लॉग होणार आहे ट्रॅव्हल ब्लॉग त्यामुळे मी पनवेल टू संगमेश्वर जाणार आहे संगमेश्वर ठीक आहे आपल्या तिकडं 10वी 12वीचे आता पेपर चालू होतील तर त्याची आपली ड्युटी लागली तर त्या साईडला आपल्याला जायचं आहे ठीक आहे आता मी बॅग वगैरे काय भरले नाही गाडीची सर्व्हिसिंग वगैरे मस्तपैकी केले तर गाडी मी त्या साईडलाच घेऊन जाणार आहे त्यामुळे जरा मोठं ब्लॉग आपण आपल्याला मस्त गप्पा टप्पा करत जाऊया ठीक आहे तर ब्लॉगमध्ये पूर्ण बनून राहा ठीक आहे आणि जे सामान होतं ते मी आता थोडं भरतोय कपडे वगैरे बॅगेमध्ये भरतोय आणि आपण जाऊया त्या साईडला ठीक आहे तर आता मी बॅग पॅक करतो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट सकाळी गाइस आपण निघालेलो आहे आणि माझं हे जे ब्लॉग आहेत ना हे जे ब्लॉग हे टच स्क्रीन म्हणजे टच होत नाही आहे मोबाईलला त्यामुळे लय प्रॉब्लेम होतो यार त्यामुळे मला आहे ना थांबत आहे ना ब्लॉग काढावं लागतं आहे प्रॉब्लेम होतो ठीक आहे मला दुसरेवाले घ्यायला पाहिजे होते पण आता जाऊ द्या आणि मी माझा मेन ट्रायपॉड पण नाही घेऊन आलो जो मेन होता तो एक मोठा ट्रायपॉड नवीन घेतलेला आहे CSTला तो घेतला आहे तर तो जो मेन होता तो घेतलाच नाही त्यामुळे प्रॉब्लेम होतो रे चला जाऊया आता मस्त की तुम्हाला आपलं तर कसं होतं तर गाय आपण पेट्रोल टाकलेलं आहे ठीक आहे पेट्रोल टाकलंय एकदा पलसपे काटायची तर आलोय आपण ठीक आहे तिथं पेट्रोल टाकलंय आणि माझा काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे की एक सेकंड मी जो माझा हा आहे ना ओके अरे यार लय प्रॉब्लेम होतो यार ठीक आहे चलता है आधी पहिले ही लाईट आहे ना ती बंद करूया ओके ही वाली लाईट ओके ही बंद झाली आता काढूया ठीक आहे थोडा माझा आता चेहऱ्याचा पूर्ण लुक बिक चेंज होणार कारण हेल्मेट दिवसभर घालायचं आहे त्यामुळे केस अशी वाकडी तिकडी होतील ठीक आहे ते इग्नोर करा आता फक्त माझा जो ट्रायपॉड होता ना जो मेन ट्रायपॉड होता तो घरी राहिला आणि हा मोठावाला मी घेऊन आलो आहे बघू शकता हा ठीक आहे आणि आज काय होतं जी मी कुर्लेवन बॅग घेतलेली ना आपल्या स्ट्रीप घेतलेली त्याने बॅग इकडं तिकडं हलते त्यामुळे आपल्याला अजून एक बॅग घ्यायला लागेल आणि आता इथून जाऊया आणि माझ्याकडं गोप्रोचा जो माउंट होता ना तो पण तुटला आहे त्यामुळे आता हेल्मेटसाठी आपल्याला मोबाईल होल्डर घ्यायला लागेल बोलताना पण माझी थोडी बोबडी होते समजून घ्या ठीक आहे आता पलसपेची इथे आहे इथे पेट्रोल पंप टाकला आपण आणि आपल्याला इथून आता निघायचं आहे आता हेल्मेट पण नवीन घेतलं आहे त्यामुळे काय होतं आहे की हेल्मेटसाठी आपल्याकडे हे नाही आहे आपला तो मोबाईल सेटअप नाही आहे तो आता पुढे गेला भेटला तर नशीब नाही तर मग मला जिथे पॉसिबल होईल तिथे मी थांबेन आणि तुम्हाला शूट दाखवेन ठीक आहे तर आता जाऊया आणि इथून निघूया चला
तर गाइस मी निघालोय, बघू शकता पेट्रोल भरलं तिथून निघालो. परंतु काय होतं, माझी जी बॅग आहे ना, बघू शकता पाठीमागची जी बॅग आहे ना, त्याची जी स्ट्रिप आहे ना, ती दोरी आहे ना, ती नुसती ही होते आणि माझी बॅग आहे ना हलते. त्यामुळे मला बॅग, ही गाडी थोडीशी जरी पळवली ना तर माझी बॅग जी आहे ना ती बघू शकता हलते. त्यामुळे मला आता पुढे गेला रशी शोधावी लागेल आणि माझा जो ट्रायपॉड होता ना, जो माउंट होता तो माउंट पण नाही आहे. त्यामुळे मला असा हातात करायला लागते. ठीक आहे, त्या साईडला भेटलं ना पुढे तर घेऊया. बघू शकता आता आपण कर्नाला अभयारण्य आहे ना तिकडून निघालोय. आता ते पाठीमागं राहिलं त्या साईडला, परंतु आपल्याला आता इकडे जायचं आहे. बघू शकता. परंतु मला आता हाताने असं ब्लॉगिंग करायला लागते कारण माझ्याकडं माउंट नाही आहे. माउंट बघूया पुढे भेटला ना की नक्की घेऊया. आणि मला आहे ना आता कॅमेरा बंद करून मोबाईल आतमध्ये ठेवून मला राईड करावी लागेल कारण एका हाताने ना बॅग पकडावी लागते. जेवढी गाडी थोडीशी जरी पळवली तरी मग स्पीड ब्रेकरवरून आहे ना बॅग इकडची तिकडे होते. त्यामुळे बॅग पाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिले व्यवस्थित बांधून घेतो बॅग, मग तुम्हाला पुढचं काय ते व्ह्यू दाखवतो. ठीक आहे, चला. बघू शकता. आणि हे जे ग्लव्स आहेत ना हे टच स्क्रीनवाले नाही आहेत, त्यामुळे एक ग्लव्स काढून मला शूट करायला लागते. ठीक आहे, एवढी मेहनत आहे बघू शकता. आणि पाठीमागून गाड्या पण येत आहेत, ही सर्व सेफ्टी बाळगून मला ब्लॉगिंग करायला लागते. आणि तुम्ही व्हिडिओला लाईक पण नाही करत, मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही भाई. चला आता इकडून जाऊया आपण. हा तर मित्रांनो आता पुढे आल्यानंतर मामा, हा कुठला एरिया आहे? जिते. तर जितेला पोहोचलोय आणि मागच्या वेळेस पण जितेला आलेलो. हे मामाचं स्टॉल आहे बघू शकता, इथं हायवेच्या बाजूलाच आहे. हा, आणि हे मामा आहेत. तर मागच्या वेळेस पण या मामांकडूनच मी ही स्ट्रिप बॅग घेतलेली, आपला ही स्ट्रिप घेतलेली बॅग ही बांधण्यासाठी. आता पण त्याच मामांची इथं आलोय. मी रस्त्याला शोधत होतो, बोललं कुठं गेले, पाठी गेलं का काय असं वाटत होतं, परंतु आता भेटलोय. बघू शकता या साईडला तुम्हाला बाईकसाठी सर्व ॲक्सेसरीज वगैरे म्हणजे जे काही सनग्लासेस, ग्लव्स वगैरे पाहिजे ना ते सर्व भेटेल या मामांची इथं. बघू शकता आता हे मामा मला बांधण्यासाठी मदत करतायत. यांचा नंबर मी पूर्ण या डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि इथं स्क्रीनवर पण देईन. ठीक आहे, ते यांच्याकडून या आणि नक्कीच आपल्यासाठी बॅग आणि काय जे काही लागेल ना ते घेऊन जा इथून. ठीक आहे, त्यामुळे मामाने मस्तपैकी आपल्याला बांधतायत. हा बघू शकता असं चांगल्या पद्धतीने बांधतात की जेणेकरून बॅग हल्ली नाही पाहिजे. ठीक आहे, बघू शकता असं बांधून दिलंय. धन्यवाद मामा. ठीक आहे, आता बॅग हलणार नाही आणि मला व्यवस्थित जायला म्हणजे गाडी पळवायला भेटेल. ठीक आहे, तर थँक्यू मामा, धन्यवाद. ओके, यांचा नंबर मी स्क्रीनमध्ये देणार आहे, तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. जर या रोडनी तुम्ही गोव्या साईडला वगैरे जात असाल ना तर तुम्हाला ह्या रस्त्यामध्ये दुकान भेटेल. ठीक आहे, आता इथून पुढे जाऊया. तर बायलोक आता मामाच्या इथून आपण वायर घेतली ही बांधण्यासाठी, स्ट्रिप वायर. हां, आणि आता हा जो आहे ना, आता मोटो ब्लॉगिंगसाठी आपल्याला हा वाला सेटअप करायला लागेल. कारण माझ्याकडे आता मामाला विचारलं की हेल्मेटसाठी माउंट आहे का, तर हेल्मेटसाठी माउंट नाही आहे. त्यामुळे आता हा माउंट घेतोय. हा माउंट आहे ना इथं आरशाला लावूया आपण, म्हणजे जेणेकरून आपल्याला मोटो ब्लॉगिंग करायला म्हणजे थोडं सोपं पडेल. का आता असंच करायला लागेल जुगाड. हां, नंतर मी तिकडे गेलो की मी ॲमेझॉनवरून ऑनलाईन बाय करेन. ठीक आहे, हा बघू शकता अशा पद्धतीचा हा माउंट आहे. ठीक आहे, आता हे मामा इथं फिट करतायत. तर ठीक आहे, तर मामाला फिट करण्यासाठी आपण मदत करूया. अशा पद्धतीने आपला इथे जुगाड झाला आहे. फक्त हा कॅमेरा माउंट आलेला नाही पाहिजे बस. बघूया आता कशी फुटेज होते ना, त्याच्या पुढची जी फुटेज आहे ना ती आता या ट्रायपॉडनी होणार आहे. तर चला जाऊया आणि इथून पुढे आपलं निघूया. ठीक आहे, थँक्यू मामा बसवल्याबद्दल, थँक्यू ब्रो. ठीक आहे, चला बघू शकता. चलो जाते हैं. तर भाईला जुगाड झाला आहे. फक्त काय तर मोबाईल हलतोय, नुसता शेक होतोय. हां, मोबाईल यांना नुसतं हलतोय, मला असं करून ठेवायला लागेल. ठीक आहे, इथला चलता आहे. हां, काय ऑप्शन होतं म्हणजे मला घरून मोठे ब्लॉगिंग करत लागत होती. फक्त आता हा मोबाईल जो आहे ना तो हलतो एकदम बरं वाटतं. जेव्हा मला शूट करायचं असेल ना
त्याला धरून ठेवायला लागेल. मस्त वाटतं आज एवढा मामाने मदत केली. खूप खूप मी आभार मानतो. तर भाई लोग आपण आता माणगावच्या आसपास पोहोचलो आहे. ठीक आहे, इथं पेट्रोल पंपासाठी थांबलो आहे. बघू शकता इथे पेट्रोल पंप आहे. कारण आपली जी बाईक आहे तर त्यातलं पेट्रोल म्हणजे टाकून घेतो, परत प्रॉब्लेम नको. मी आपल्या इथं पलसपेच्या इथं पण टाकलं होतं, तिथं टाकलं होतं 315चं आणि इथं परत आता 300-350चं टाकतो. पुढे पेट्रोल पंप भेटला नाही भेटला मग गडबड नको त्यासाठी. ठीक आहे. आणि या मामाने आपल्याला मस्त की बॅग बांधण्यासाठी ही जी रशी आहे ना ती बांधली, त्यामुळे मला बॅग व्यवस्थित म्हणजे हळत वगैरे नाही आहे आणि मला प्रॉपर म्हणजे व्यवस्थित गाडी चालवता येते. आणि जेव्हा मी घरातून निघालेलो घरातून तेव्हा माझ्याकडे फक्त ही वायर होती, ही जी दोरी होती ना ही बांधून निघलेलो, परंतु ही बॅग आहे ना एका साईडला होत होती, त्यामुळे प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे आता मामाने व्यवस्थित बांधले, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित गाडी चालवता येते. आता बऱ्यापैकी मी पुढे आलो आहे. आता तिथे गेल्यावर मी तुम्हाला म्हणजे मध्ये थांबत जातो. आता जरा थांबतो, जरा गाडीला आराम देतो 15-20 मिनटाचा. ठीक आहे, ब्रेक देऊया आणि पेट्रोल टाकूया आणि मग आपली जर्नी पुढे स्टार्ट. बघू शकता या साईडला आपण इथे एक माउंट बसवला आहे मामाकडून त्या. ठीक आहे, पण हा काय प्रॉब्लेम होतो याचा की नुसता हलतो मोबाईल आहे ना. असा खड्डा वगैरे आला ना की हलतो, म्हणजे रोडला असा ऑन द हलतच असतो. परंतु ठीक आहे, जुगाड थोडं पुरत्या जरी चालतं आहे आपलं. अशा पद्धतीने आपली बाईक बघू शकता. मजा येते राईड करायला, बरं वाटतं. फक्त मला आता मोटो ब्लॉगिंगचा सेटअप घ्यायला लागेल, मोबाईल माउंट घ्यायला लागेल, मग बरोबर होईल. ठीक आहे, आता इथं पेट्रोल टाकूया आणि पुढे जाऊया, जरा काहीतरी खाऊया. आईने डबा दिला, नाश्ता करून तर आलो होतो, परंतु आता परत भूक लागली. ठीक आहे, पाणी बिणी घेऊया पुढे. आता पेट्रोल टाकूया या साईडला. ठीक है, तो चलो जाते हैं भाई. जुगाड़ नहीं ना ऐसा कुछ. हाँ पक्का ना, 0 हुआ. ओके भाई, तर इथं आता पेट्रोल टाकूया आपण. इसको ऐसा 336चा इथं परत टाकूया पेट्रोल. ठीक आहे, ठीक आहे, परत प्रॉब्लेम नको रे, मी एकदा टाकून घेतोय. ओके चालेल. आता ब्लॉगिंग करा. ठीक आहे, इथं झालंय. बिठा उसको अच्छे से. तर इथं पेट्रोल टाकलंय. आता पुढे जाऊया, काहीतरी कुठली चांगली जागा बघूया, थांबूया आणि नाश्ता करूया. क्या भाई कैसे बोलते ठीक है क्या? शर्माता है बहुत रे. अरे हाय बोली यो भाई बोलते शर्माता है. ऐसा क्यों शर्माता है? अरे यूट्यूब पे आएगा तुम. कैमरा से डर लगता है भाई. तुम्हारा क्या नाम? मेरा अखिलेश. अखिलेश भाई इधर आएंगे मतलब या साइडला आले कधी तर इथं पेट्रोल आहे. मराठी नहीं आती तुमको? अरे सीख लो यार मराठी. ठीक है सीख लो, कभी कभी मराठी भी इंसान आता है ना इधर से. तो ठीक है, बघू शकता ये भाई. ठीक है, तर यांना मराठी शिकूया. हाँ शिका भाई, मराठी सीखो. मराठी इम्पोर्टेंट सीखना है तुमको. ठीक है, तो बाकी कुछ नाही, ऐसा कुछ इश्यू नाही. ठीक है, तर चला आता जाऊया पुढे. पेट्रोल टाकलंय आणि जाऊया आराम करूया. ठीक आहे, पुढं कुठेतरी थांबूया आणि मस्त होती जरा काहीतरी खाऊया. ठीक आहे, तर मित्रांनो माणगावच्या थोडं पुढं आलो. एवढा ट्रॅफिक होतं ना, अर्धा तास ट्रॅफिकमध्ये अटकलो. बोललो नाश्ता करीन पाणी बॉटल घे, पण ट्रॅफिकमध्ये एवढं अटकलो होतं ना की काय घ्यायलाच नाही भेटलं. आता बघू शकता. ठीक आहे, आता माणगावच्या पुढं आहे मी. बघतो कुठेतरी सावलीला बघतो, पाणी बॉटल घेतो. आईने आपल्याला डबा दिला घरून, तो खातो तिथं बसून. त्यामुळे मला शूट करता नाही आलं, कारण मी गाडी चालवत होतो आणि मला म्हणजे मोबाईल काढू तरी कसा खिशातून असं झालेलं. एवढं ट्रॅफिक होतं बघू शकता. आता आपण जाऊया, या दिशेने चाललोय. ठीक आहे, आता कुठेतरी थांबूया आणि आपला जो घरगुती नाश्ता आहे म्हणजे चपाती आणि आईने ऑमलेट केलं आहे ते खाऊया. ठीक आहे, चला.
तर बाहेर मेलो गाडी चालून तिथं लय ट्रॅफिक होतं. ट्रॅफिकमध्ये एवढा अटकलो होतो ना, अर्धा तास अटकलेलो, जीव गेला. परंतु आपल्याकडं मोटो ब्लॉग सेटअप नाही, त्यामुळे तुम्हाला दाखवू शकलो नाही. ठीक आहे, मोबाईल काढू का गाडी चालू असं झालेलं आहे. सगळे नुसते हॉर्न मारत होते इकडून तिकडून. आता इथं स्टॉलची इथं आलो आहे का, ठीक आहे, या मामाची इथं कोणचं आहे काय माहिती, मारुती टी स्टॉल. परंतु इथं कोणच नाही. मला पाणी ताण लागले, पाण्याची बॉटल घ्यायची आहे. परंतु इथं कोण नाही. बघू आता पुढे तिकडे भेटतंय का, पुढं जायला लागेल. ठीक आहे, तर बाय लोक इथं झोपलेत. सॉरी बहीणजी, अरे भाईजी इथं झोपलेत. कुठे गेले सांग लवकर भाई. हा, ताण लागला इथं. तुम्ही काय आराम करता दोघं जण. केसांचा भुसा झालाय कारण हेल्मेट आहे. केस म्हणजे टक्कल होत चालले. हा काय आता जाऊ दे गे, आहे ते आहे. चला जाऊया आता इथून. पाणी भेटतं का बघूया. हा, दुकान तर आहे पण इथं कोणीच नाही. ठीक आहे, आता कुठं आलं लोकेशन मला पण नाही माहिती, मॅपमध्ये बघायला लागेल. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, राईड करायला खूप मस्त वाटत होतं आणि रस्ता पण एवढा खाली होता ना, त्यामुळे मला एवढं काही ट्रॅफिक नाही भेटलं. फक्त एकच ठिकाणी ट्रॅफिक भेटलं होतं, तिथे मला अर्धा तास लागला ट्रॅफिकमध्ये. त्यामुळे एक लाईन अशी लागली होती ना, तर त्या लाईनीतून बाहेर पडता जीव गेला. त्यामुळे कोकणात आल्यावर ना, इथले निसर्गरम्याचे जे वातावरण आहे ना, ते बघायला खूप बरं वाटतं. आणि बघू शकता या साईडला लेण्यांचं दर्शन घेत आपण मस्त की आपल्या मार्गाने चाललेलो. ट्रॅफिक नव्हतं, फक्त थोडं पाठीमागे ट्रॅफिक होतं. त्यामुळे कधी तुम्ही बाईकने याल ना, पूर्ण सेफ्टीने या. आणि जसंच पुढं गेल्यानंतर पोलादपूरच्या इथे आपला बोगदा होता, कशेडी बोगदा बघू शकता. त्याच्या आतमध्ये जेव्हा मी एंटर झालो ना, एक नंबर एक्सपिरियन्स होता. बाईकने मी बाईकने जेव्हा पण राईड केले, त्या आयुष्यामधला माझा हा पहिला बोगदा होता की ज्याच्यामध्ये मी असं बाईक स्वतः सोलो राईड करतो आहे. आणि आतमध्ये एंटर झाल्यावर एवढं गार वाटत होतं ना, खतरनाक. वरच्या साईडला दोन्ही साईडला लाईट वगैरे लागली होती आणि रस्त्यावर थोडीशी अशी ओलसर होतं, असं पाणी कुठून तरी येत होतं, परंतु भारी होतं. आता तुम्ही बाहेर गेल्यानंतर माझा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो तुम्हाला मी सांगतो बघा नक्कीच. काय बोगद्यातून बाहेर आलो, एक नंबर वाटलं. एकदम थंड वाटत होतं, खतरनाक. सही आहे बोगदा, एक नंबर. तर भाईलोक आपण बोगद्याच्या बाहेर आल्यानंतर मस्त की फोटो वगैरे काढला. पहिलाच असा आयुष्यामध्ये बोगदा होता ज्याच्यामध्ये मी सोलो राईड केली आणि एकदम मस्त एक्सपिरियन्स वाटला ना, खतरनाक होता. त्यानंतर मग आपली जर्नी आपण स्टार्ट केली. नंतर गाडी चालवून खूप भूक लागली होती, त्यामुळे विचार केला की आपण एखाद्या कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी थांबूया आणि जरा आईने डबा दिलेला घरून, तो आपला घरगुती डबा कुठेतरी बसून शांत जागेवर खाऊया. तर त्यासाठी मी आता स्टे करतो आहे. चला. गाइस दमलो यार, लय दमलो. आता इथे थांबलो आहे. हे जे दुकान आहे ना, या दुकानाची इथं थांबलो आहे जरा. ठीक आहे, गाडीला इथं सावलीत लावूया, भरपूर चालले. ठीक आहे, आता थोड्या वेळात आपण खेड, माझ्यापासून करीबन 16 किलोमीटर लांब आहे. ठीक आहे, मग आपण खेडमध्ये खेडपर्यंत पोहोचू. तर आता मला लागले भूक, त्यामुळे काहीतरी खातो. पाणी बॉटल वगैरे घेतले, बघू शकता या साईडला पाण्याची बॉटल घेतले आणि आता जेवूया. ठीक आहे, आता ह्या स्टँडचं माझा गडबड झाली. इथे जो स्टँडचा आपला स्क्रू होता, हा बघा इथं, हा तुटला. आणि वरती जो मोबाईल होल्डर होता तो पण तुटला. ठीक आहे, व्हिडिओ शूटसाठी आणलेला, परंतु इथं नुकसान झाला. ठीक आहे, काय नाही, आता गाडीला जरा सावलीत लावूया. जरासा नाश्ता करतो इथं, म्हणजे आईने चपाती भाजी दिलेली ती खातो आणि मग जरा आराम करू, मग इथून निघतो. चला. चपाती आणि ऑमलेट आहे आणि या आणि चटणी आहे ना, आप्पे काहीतरी बोलतो बघा याला, काय बोलतो तुम्ही कमेंट करू नका. मी दुसऱ्यांदा खातोय, हे आईने एकदा बनवलं, मला लय आवडलेले, त्यामुळे कमेंट करून सांगा याला काय बोलतात. त्याचा वेगळा इडलीसारखा भांडा आहे.
तर मस्त वाटतंय. जरा भरपूर टायमानंतर ब्रेक घेतला. कंटिन्यू गाडी चालवत आलो आहे आणि जरा बरं वाटतंय. जरा एनर्जी आली. बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा आपलं घरचं नॅचरल बनवलेलं खाल्लेलं बरं. हा आईने बरं डबा दिला. बघू शकता या साईडला आपली चपाती आहेत आणि ऑमलेट आहे आणि काय बोलतात त्यांना ॲप्पे का काय बोलतात. ठीक आहे. तेच खोबऱ्याची चटणी आहे नारळाची. आणि आपली वासंती म्हणजेच आपली जान तिकडं आराम करते. जरा सावलीत तिला ठेवलं आहे आणि इथं जरा जेवतो. तुम्ही पण या जेवायला. आणि जरा आराम करतो. अर्धा पाऊण तास करतो आणि मग निघतो इथून. आणि ऊन पण लय झालं आहे त्यामुळे लय गरम होतं आहे आणि का सांगू लय बरं पण वाटतं आहे. परंतु कसं शूट करत आलं आहे माझं मला माहिती. परंतु माझा जो ट्रायपॉड बघू शकतो त्या साईडला आहे ट्रायपॉड. त्या ट्रायपॉडचा होल्डर आणि एक स्क्रू होता तो तुटला आहे त्या ट्रॅफिकमध्ये. माणगावला लय ट्रॅफिक होती. अर्धा तास ट्रॅफिकमधून कसा आलो तर माझं मला माहिती आहे. ठीक आहे. तर काय नाही जिथं आपली जर्नी असते काय जे होईल ते आपल्या म्हणजे तुमच्यापर्यंत आपण पोचायचं हेच आपलं काम आहे. ठीक आहे. तुम्ही जेवतो तुम्ही पण या जेवायला. नंतर मित्रांनो मस्त की गाडीवर पाणी टाकलं इंजिनवर, कारण चालवून गरम झालं होतं इंजिन. त्यामुळे आपल्याला जशी भूक लागते तशीच आपल्या गाडीला पण म्हणजे तिला पण आराम पाहिजे. त्यासाठी इंजिनवर पाणी ओतलं आणि जरासं तिला आराम करत ठेवलं. गायज इथं मस्त की आराम केला. अर्धा तास आराम केला आणि आपल्या जानला पण तिथं अर्धा तास जरा आराम दिला आहे सावलीमध्येच आंब्याच्या झाडाखाली. ठीक आहे. आता इथून आपल्याला निघायचं आहे. ठीक आहे. आता मी शूज वगैरे घालतो आणि इथून निघूया. तर मित्रांनो घरातून आपण नाश्ता करून तर निघालेलो. नंतर मग कंटिन्यू गाडी चालवल्यानंतर जरा भूक लागली होती आणि गाडीचं इंजिन पण गरम झालं होतं. त्यामुळे मला थांबणं गरजेचं होतं. मग एका दुकानाची इथं सावली होती तिथे झाडाजवळ मी गाडी पार्क केली आणि त्या दुकानाच्या इथं बसून मी जेवण होतं ते माझं जे केलं घरून जे आणलं होतं ते. त्यामुळे अर्धा पाऊण तासाच्या ब्रेकनंतर खूप बरं वाटत होतं. थोडी एनर्जी होती. त्यानंतर मग मी माझी पुढची जर्नी स्टार्ट केली. आणि कोकणात आल्यानंतर जे ऊन होतं तरी पण असं फील होत होतं ना थंड एकदम वाटत होतं ना कडक होतं. त्यानंतर मग कंटिन्यू 1.5 तास गाडी चालवल्यानंतर मग मला भरपूर ताण लागली होती. त्यानंतर मग मी पुढे थांबण्याचा विचार केला आणि खतरनाक वाटत होतं. सोलो राईड कराल ना तेव्हा मित्रांनो नक्की सेफ्टी गिअरचा वापर करूनच तुम्ही सोलो राईड करा. हातामध्ये ग्लव्स वगैरे सर्व काही रायडिंग जॅकेट वगैरे. ठीक आहे. तर बायलो आता खेडच्या थोडा पुढं आलो आहे बघू शकता या साईडला. ओके. आता इथं बदाम शेकवाला आहे. इथं जरा बदाम शेक पिऊया कारण लई दमलो आहे. अख्खं डोकं दुखा लागलं आहे. बदाम शेक इथं मस्त की एन्जॉय करूया. ती गाडी तिथं पार्क केलं आहे. ठीक आहे. पिया आणि इथं बसून जरा पितो आणि मस्त की पुढे जातो. मित्रांनो मस्त की खेडच्या पुढे आलो आहे आणि घासा सुकला होता. तिथं नाश्ता केला म्हणजे चपाती आणि ऑमलेट चपाती खाल्ली आणि निघालो. तो पाणी नव्हतं पियालो. बोललो खेडच्या पुढे आलं पाणी पिऊया. नंतर मग इथं थांबलो मस्त की आणि या बाईची तर मिल्कशेक पियालो. बघा यो बाई आहे या बाईची तर मस्त पियालो. आणि आता पाणी बॉटल घेतले थंड गार पाणी बॉटल पिऊया आणि मग पुढची जर्नी स्टार्ट. आता थोड्याच वेळात मी पोहोचून संगमेश्वरला. ठीक आहे. पोलीस स्टेशनला गेलो मग बाकीची माहिती सांगतो. ठीक आहे. चला. तर मित्रांनो जेवल्यानंतर मी पाणी नव्हतं पिलो. जेवल्यावर मी लगेच पाणी नाही पित. अर्धा 1 तासानंतर पाणी पितो. मग 1.5 तास गाडी चालवल्यानंतर मला तहान लागली होती. त्यामुळे मला रस्त्यामध्ये बदाम शेकवाल्याचं म्हणजे फालुद्यावाल्याची गाडी दिसली. त्यामुळे मी तिथे थांबलो आणि बदाम शेक पियालो. आणि नंतर मग 10 मिनटाच्या ब्रेकनंतर मी माझी पुढची जर्नी स्टार्ट केली. कोकणातले रस्ते आता एवढे भारी झालेत ना त्यामुळे घाट चढताना आणि उतरताना काही प्रॉब्लेम वाटत नाही. 1 नंबर वाटतं.
आणि जसं जसं मी आरवली कडवई ह्या साईडला पोचल्यानंतर एक गावामध्ये आल्यासारखी फिलिंग वाटत होती ना, लाजवाब होती. नंतर मग मी आमच्या पारिक पेट्रोल पंपाच्या इथून आतमध्ये गाडी घेतली. तुम्हाला आमच्या संगमेश्वरमधला जो पूर्ण प्रॉपर गाव कसं आहे, संगमेश्वर सिटी कशी आहे ती दाखवतो. तर त्यासाठी मी शॉर्टकट रस्त्याने तुम्हाला घेऊन जातो आहे. गाय आपण पोहोचले पोलीस स्टेशनला, परंतु काय माहिती का, पोलीस स्टेशनचं काम चालू आहे. आमचा रूम वरती होता, बघू शकता. आता पत्रा पूर्ण काढलाय, हे बघा, हा बघा पत्रा पूर्ण काढलाय. आता इथं आमचा रूम होता, तर आता आम्हाला लाईनीमध्ये रूम आहे त्या साईडला दिलेल्या सरांनी, परंतु तिथे हे नाही, आपलं काय बोलतात त्याला, रूमची चावी नाही. वाजे सरांचा फोन नाही लागत आहे. आपल्या दादाने आपल्याला चावी दिली रूमची, तर त्याच्या रूममध्ये जायचं आहे, फ्रेश वगैरे व्हायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला रूम दाखवते इथं. हे बघा पूर्ण हा रूम, आम्ही ह्या रूममध्ये राहायचो, त्यामुळे मला आता तिकडं त्या रूममध्ये जावं लागेल. ठीक आहे, बघू शकता बाथरूम किचन, आमचा सर्व सामान इथेच आहे. ठीक आहे, त्यामुळे आता आपल्याला जावं लागेल त्या रूममध्ये. ठीक आहे, चला फ्रेश व्हायला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पोहोचलो आहे, बघू शकता दादाच्या रूममध्ये. ठीक आहे, पोहोचलो. पोलीस स्टेशनचं काम म्हणजे तिथे वरती जे आहे ना रूम आमचा, जिथं आम्ही राहायचो, तो रूम जो आहे तो म्हणजे बनवायला घेतला आहे, त्याला रिपेअर करताय, पत्रा वगैरे काढला आहे, तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे, तर आता दादाची इथं आलो, फ्रेश वगैरे झालं, आंघोळ वगैरे केली, जरा बरं वाटतंय. आणि आता जरासा इथे आराम करतो. ठीक आहे, इथे जरा आराम करतो दादाच्या रूममध्ये. ठीक आहे, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जेवढं काही मला सांगता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आणि सांगितलं. तर नक्कीच जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट. ठीक आहे, आता मला एवढी झोप आली ना की विचारू नका, मला बोलताना पण असं होतं आहे. ठीक आहे, तर ठीक आहे, आता मी आराम करतो. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, बोम.